CNAसाठी 150 पॉईंट कसे मिळवायचे आपण ह्या व्हिडिओमध्ये आता पाहूयात. चला तर पाहूयात CNAचे पॉईंट कसे मिळवायचे आणि रिन्यूअल कसं करायचं. सर्वात प्रथम तुम्हाला क्रोमवर यायचं आहे. क्रोमवर आल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट पेस्ट करायची आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या ह्या पोर्टलवर याल. तिथे तुम्हाला पार्टिसिपेंटवर क्लिक करून तुमचा युनिक आय डी, युजर आय डी, पासवर्ड हा टाकायचा आहे. युनिक आय डी तुम्हाला तुमच्या मेलवर किंवा रिन्युअल स्लिपवर भेटून जाईल. हे सगळं टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन कराल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल हे CNAचं पोर्टल दिसेल. ह्यामध्ये तुम्हाला पेड ॲज वेल ॲज फ्री CNA तुम्हाला दिसतील. त्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. जे तुम्हाला CNA अटेंड करायचे आहेत, जे तुम्ही तुमच्या टायमिंगमध्ये तुम्हाला अटेंड करू शकतात, अशा CNA तुम्ही क्लिक करून तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे. तुम्हाला एकूण 150 पॉईंट्स पाहिजे आहेत. हे तुम्हाला एका वर्षात जमवायचं आहे. 2027 ते 2029च्या रिन्युअल स्लिपसाठी. हे इथं मी फ्री लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर इथं मला त्यांच्या पोर्टलमध्ये जाऊन लॉग इन करायचं आहे. परत लॉग इन केल्यानंतर मी माझी इन्फॉर्मेशन सगळी भरली. ते भरल्यानंतर मला ह्या पोर्टलमध्ये लॉग इन करतो. लॉग इन करण्यासाठी मला माझे सगळे डिटेल्स याच्यामध्ये टाकायचे आहेत. माझा मेल ॲड्रेस, माझा मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, एज्युकेशन, पासिंग इयर हे सगळं टाकायचं मला याच्यामध्ये. पर्सनल डिटेलमध्ये यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पण टाकायचा आहे. आणि हे फ्री असल्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे काही फ्री CNA पॉईंट्स गेन करता येतील तेवढे करता येईल. याची व्हॅलिडिटी 31 डिसेंबरपर्यंत आहे. आणि यामध्ये तुम्हाला आरामात 30-40 पॉईंट तर मिळते असं माझं म्हणणं आहे. यामध्ये हा एकच CNA नसून भरपूर आहेत. तुम्ही हे अटेंड करू शकता. तुम्हाला याचे आन्सर पण प्रोव्हाइड केले जातील. मेन माय कोर्समध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर 7.5, 7.55 हे CNAचे पॉईंट्स आहेत तुम्हाला जे गेन होणार आहेत. 2.5, 5, 7, 5, 15. CNA लवकरात लवकर कशी कंप्लीट केली जाईल आणि त्याचे आन्सर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितले जातील. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत लॉग इन कंप्लीट करा. थँक्यू.